राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला आहे. 14 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निकालातून राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावर जात असल्याचं सिद्ध होतंय. महायुतीनं 13 नगराध्यक्ष पदांपैकी तब्बल 13 जागा जिंकल्या आहेत, तर मवियाला जेमतेम एकूण 50 जागा मिळवता आल्या आहेत. 25 ठिकाणी अन्य पक्षांचे किंवा स्थानिक आघाड्यांचे उमेदवार नगराध्यक्ष झाले आहेत. त्यातही काही महायुतीला अनुकूल असल्याचं सांगितलं जातंय. या निकालानं अनेकांचे अंदाज चुकवले असले तरी तो पूर्णपणे अनपेक्षित नक्कीच नव्हता. भाजप आणि महायुतीनं पहिल्या दिवसापासून ज्या गांभीर्यानं ही निवडणूक हाताळली, तसं गांभीर्य विरोधी महाविकास आघाडीमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत दिसत नव्हतं. अनेक ठिकाणी महायुतीला विरोधी वातावरण होतं, पण तिथली विरोधाची स्पेस भरून काढण्यात मवियाला यश आलं नाही. उलट जिथं गोव्यातल्या पक्षाचा प्रभाव आहे, अशा ठिकाणी महायुतीतीलच पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढत त्यांची स्पेस खाऊन टाकली. अर्थात हे सगळं घडत असताना गोव्याच्या नेत्यांना ते माहीत नसावं असं अजिबात म्हणता येत नाही. खरं तर नगरपरिषद नगरपंचायतीसारख्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते खूप सक्रिय असतात. ग्राउंडवर काय घडतंय हे त्यांच्याकडून नेत्यांपर्यंत पोहोचत असतं. पण तरीही गोव्याच्या नेत्यांनी वेळीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळेच आजच्या निकालानं विरोधकांना फटका दिल्याचं दिसतंय. महायुतीतील पक्षांनी आणि नेत्यांनी ही निवडणूक कशी लढवली, विरोधी महवियाचं नेमकं काय चुकलं आणि यातून पुढच्या निवडणुकांमध्ये काय होऊ शकतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओतून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. राज्याच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या समीकरणांचा मोठा प्रभाव या निवडणुकांवर दिसून येतोय. महायुती आणि त्यातही भाजप अत्यंत दक्ष राहून शिस्तबद्धपणे आपली ताकद वापरत असताना महाविकास आघाडी मात्र समन्वयाच्या अभावामुळे बॅकफूटवर गेल्याचं चित्र नगरपरिषद नगरपंचायतींच्या निकालातून समोर आलंय. एकूण 25 नगराध्यक्ष पदांपैकी 10 पदे भाजपनं तर 10 पदे शिंदे सेनेनं जिंकली आहेत. 40 ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये बहुतांश ठिकाणी नगराध्यक्ष पदासह महायुतीच्या पक्षाचं संपूर्ण पॅनल निवडून आले असले तरी अनेक जागी महायुतीचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षाचं पॅनल अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी महायुतीतील पक्षांना निसटतं बहुमत मिळाले आहे. विरोधी महाविकास आघाडीत या काँग्रेसची कामगिरी त्यातल्या त्यात बरी दिसते आहे. 10 आणि काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. पण या तुलनेत 7 नगराध्यक्ष पदं जिंकणारा राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि 8 पदं मिळवणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटावर मात्र नामुष्कीची वेळ आली आहे. साहजिकच भाजपची महायुतीमध्ये या यशाचा दणक्यात जल्लोष सुरू आहे. तिकडे गोव्यामध्ये मात्र या अपयशाचं श्रेय घेण्यासाठी कुणी समोर येत नसल्याचं दिसतंय. आता दुसऱ्या टप्प्यात मुंबईसह एकूण 10 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. पुढे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुका निमशहरी आणि ग्रामीण भागात होत असल्यानं त्या पातळीपर्यंत पक्षाचा विस्तार करण्याची संधी म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. भविष्यातल्या लोकसभा आणि विधानसभेची बेगमीही याच निवडणुकांमधून होते. त्यामुळे या निवडणुका राजकीय पक्षांसाठी स्वतःची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. पण नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकीनं तळागाळापर्यंत वर्चस्व निर्माण करण्यात राज्यातील सत्ताधारी महायुतीचे यशस्वी ठरल्याचं दिसतंय. मग विरोधी महाविकास आघाडीला हे का जमलं नाही, याचं उत्तर शोधताना 2-3 गोष्टी प्रामुख्यानं समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे महायुतीतील तिन्ही पक्ष आणि त्यातही भाजप पहिल्या दिवसापासून या निवडणुकीला योद्धा म्हणून मैदानात उतरला होता. खरं तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला एवढं प्रचंड बहुमत मिळालंय. शिवाय लाडकी बहीणसारखी हुकुमी योजना अजूनही सुरू आहे. या चाचणीला लागली असली तरी बहुतांश महिलांना तिचा लाभ मिळतोय. शिवाय सरकारपुढे अडचण निर्माण करणारा मराठा आरक्षण आंदोलनासारखा संवेदनशील मुद्दाही बराच शमला आहे. मग असं असतानाही सत्ताधाऱ्यांना एवढी धावपळ करायची काय गरज होती, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पण राजकारणात कधीही गाफील राहून चालत नाही. निवडणुकांच्या काळात तर अजिबातच नाही. नेमकी हीच गोष्ट अनेक दशके राजकारणात घालवलेले महावियाचे नेते विसरले असावेत असे या निवडणुकीत जाणवत होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी गावोगावी सभा घेत होते. तेव्हा विरोधी नेते मात्र असे दौरे करताना फारसे कुठे दिसत नव्हते. फडणवीस आणि शिंदे चांद्यापासून बांध्यापर्यंत धावाधाव करत रोज 4 ते 5 सभा घेत होते. अजित पवार तुलनेनं उशिरा प्रचारात उतरले, पण त्यांनीही रोज 3-4 सभा घेतल्या. प्रचाराची वेळ संपण्याआधीच सभा घेण्यासाठी शिंदे आणि अजित पवारांनी कशी धावाधाव केली, याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
याउलट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख नेते मात्र प्रचारात फारसे दिसत नव्हते. एरवी एका सभेतून निकाल फिरवण्याचा करिश्मा असलेले शरद पवारही प्रचारापासून दूर असल्याचं दिसत होतं. विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांसारखे काँग्रेसचे नेते सभा घेत होते, पण त्यासुद्धा आपल्याच प्रभावक्षेत्रात, म्हणजे जिथं महायुती कमजोर आहे अशा ठिकाणी जाण्यापेक्षा ते आपापला गड राखण्यासाठी शक्ती खर्च करत होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाची सगळी भिस्त जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या नेत्यांवर होते, कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सगळे वरिष्ठ नेते मुंबई महापालिकेची फिल्डिंग लावण्यात गुंतल्याचं दिसत होतं. ज्यांनी मैदानात उतरून पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला पाहिजे असे नेते मातोश्री ते शिवतीर्थ या टप्प्यातच धावाधाव करत होते. त्यामुळे उद्धव सेनेसाठी राज्यातल्या सुमारे 250 नगरपरिषदा, 40हून अधिक नगरपंचायती एकीकडे आणि एकटी मुंबई महापालिका एकीकडे अशी स्थिती असल्याचं चित्र निर्माण झालं. मग याला तिथे यश न मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे विरोधाची स्पेस ताब्यात न घेणं. महायुतीच्या सत्तेला जेमतेम वर्ष झालं असलं तरी या सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं अनेकदा समोर येत होतं. कधी भाजप शिंदे सेनेत सुरू असलेली चढाओढ, तर कधी धनंजय मुंडे, संजय शिरसाट, योगेश कदम, माणिकराव कोकाटेसारख्या मंत्र्यांची मुळे निर्माण झालेले वाद. विरोधकांना सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याच्या अशा अनेक संधी चालून आल्या, पण त्यांना या गोष्टींचा ना राज्यस्तरावर लाभ उठवता आला ना स्थानिक पातळीवर. खरं तर नगरपरिषदा, नगरपंचायतींची गावं अनेक नागरी समस्यांनी वेढलेली असतात. कधी सरकार निधी देत नाही, तर कधी स्थानिक प्रशासन काम करत नाही. त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये व्यवस्थेविरुद्ध सुप्त असंतोष असतो. पण मग मवियाच्या नेत्यांना अशा मुद्द्यांना हवा देता आली नाही. म्हणजे एका अर्थानं प्रत्येक ठिकाणी असलेली विरोधाची स्पेस ताब्यात घेऊन महायुतीच्या समोर स्थानिक मुद्द्यांचे आव्हान उभे करता आले नाही. त्याऐवजी मग मवियामधले पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत होते. आघाडी करायची की नाही यापासून ते जागा वाटपापर्यंत तिन्ही पक्षात कुठेच ताळमेळ नसल्यानेही स्थिती निर्माण झाली आहे. याचा फायदा महायुतीनं उठवला. जिथे हव्या त्या पक्षाचा प्रभाव आहे तिथे महायुतीतील पक्षांनीच एकमेकांच्या विरोधात लढत त्यांची स्पेस खाऊन टाकली. शिवाय जिथे आपल्या मित्रपक्षाची ताकद आहे तिथे त्याला चाल देतानाच विरोधी पक्षाला स्पेस राहणार नाही याची खबरदारी घेतली. त्याचवेळी जिथे मवियाच्या ताकदीचा आहे तिथे प्रसंगी तडजोड करत ती जागा आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी फलटणचे उदाहरण देता येईल. तिथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर आणि भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात उभा दावा आहे. नगराध्यक्षपदासाठी रामराजेंनी आपला मुलगा अनिकेत राजळे आणि रणजितसिंहांनी आपले बंधू शमशेर सिंह यांना मैदानात उतरवलं होतं. या दोघांमधील वैमनस्याचा फायदा उठवत रामराजेंना आपल्याकडे वळवून शरद पवारांना शक्य होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. ही स्पेस एकनाथ शिंदेंनी भरून काढली. त्यांनी अनिकेत राजेंना शिंदे सेनेची उमेदवारी दिली. भाजपसोबत महायुतीत असूनही एकनाथ शिंदेंनी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवार दिला. तिथे अनिकेत राजे यांचा पराभव करून शमशेर सिंह नाईक निवडून आले आहेत. शिवाय भाजपचे 20 नगरसेवकही विजयी झाले. महायुतीतील या पक्षांनी विरोधाची स्पेस न ठेवता मवियाची त्यांनी अशी दोन्हीकडून कोंडी केली होती. पण ह्या गोष्टी रोखणे तर दूर, त्या भविष्यातल्या नेत्यांच्या लक्षात तरी आल्या होत्या का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. मग मवियाला फारसं यश न मिळण्याचं तिसरं कारण म्हणजे या आघाडीच्या नेत्यांना स्थानिक मुद्द्यांना हात घालता आला नाही. नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त स्थानिक मुद्देच निर्णायक ठरतात. मग ते वर्षानुवर्षे न सुटलेले नागरी प्रश्न असोत की नव्यानं निर्माण झालेल्या समस्या असोत, हेच विषय तिथल्या मतदारांच्या जिव्हाळ्याचे असतात. नेमकी ही गोष्ट हेरून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्या ठिकाणच्या स्थानिक विकासाचे विषय प्रचारात आणत होते. ज्या ठिकाणी आपली सत्ता नाही तिथे बोलताना राज्य सरकारकडून निधी देण्याचे जाहीर करत होते आणि जिथे सत्ता आहे तिथल्या भाषणात आणखी नव्या योजनांची घोषणा करत होते. एकनाथ शिंदेंनी तर पांढरकवडाच्या सभेतून उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावून तिथे MIDC दिल्याचे जाहीर करून टाकलं. दुसऱ्या एका सभेतून त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांना फोन लावून स्थानिक रुग्णालयाच्या दुरुस्ती करण्याचं जाहीर करून टाकलं. शिंदेंच्या या प्रकाराच्या प्रचारावरून मग मवियाच्या नेत्यांनी टीका केली, पण या स्थानिक मुद्द्यांना प्रचारात आणून त्यांनी आणखी ताकदीने त्याला काउंटर केलं नाही. शिंदेंची कृती कदाचित अयोग्य असेलही, पण त्यातून त्यांनी गाव पातळीवरच्या मतदारांवर प्रभाव निश्चितच टाकला. लोकांच्या जिव्हाळ्याचे असे विषय प्रचारात आणून त्यावर सत्ताधाऱ्यांना घेऱ्यात मवियाचे नेते कमी पडले. या आघाडीच्या यशावर त्याचाही परिणाम झाल्याचं दिसतं.
खरं तर महायुतीतील पक्ष आणि विशेषतः भाजप सगळ्याच निवडणुका युद्धासारख्या लढवत असेल तर विरोधकांनी हे युद्ध समजूनच मैदानात उतरायला पाहिजे होतं. पण तसं झालं नाही. उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकमेकांशी युती करण्यात अडकले. शरद पवार या दोघांना आपल्यासोबत आणण्यात गुंतले आणि काँग्रेसचे नेते दोघंही ठाकरे नको, आमचा आम्ही लढू असं म्हणत उसनं अवसान आणण्यात रंगले. एकूणच या स्थितीमुळे मवियावर ही वेळ आली असावी असं दिसतंय. एकीकडे विधानसभेतील विरोधाची स्पेस आक्रसत असताना आता नगरपरिषदा नगरपंचायतींमध्येही अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय या निवडणुकीनं महाविकास आघाडीचा प्रभाव जवळपास संपल्यानं भविष्यातल्या तिच्या अस्तित्वाबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नगरपरिषदा नगरपंचायतीच्या या निवडणुकीत मवियाला कशामुळे फटका बसला असावा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.